आज विराजच्या स्कूलमध्ये पराठ्याचा दिवस होता. सो विचार केला की पालकची प्युरी थोडी उरली आहे, ती वापरून आलू पराठा बनवूया. सो मी बटाटे अशा प्रकारे मायक्रोवेव्हमध्ये बॉईल करून घेतले. हा बटाटा एकच होता, खूप मोठा होता. सो 3 तुकड्यांमध्ये मी त्याला बॉईल करायला ठेवलं आहे. सो 4-4 मिनटाचे असे 2 वेळा मला टायमर लावावा लागला. त्यानंतर पालक प्युरी काढून घेतली, गव्हाचे पीठ घेतले, थोडासा ओवा हातावर घासून घातला आणि कसुरी मेथी हातावर घासून त्यामध्ये घातली. चवीपुरतं मीठ घालून पालक प्युरी लागेल तशी घालून पीठ मळून घेतलं. त्यानंतर पीठ थोड्या वेळ बाजूला ठेवून आपण जसं आलू पराठ्याला स्टफिंग करतो ते बनवून ते यामध्ये भरून छान असा आलू पराठा मी बनवून घेतला. विराजला आलू पराठा हा प्रचंड आवडतो. त्यासोबत दही असेल तर मग तो टिफिनलाही पराठा खातो आणि दुपारी लंचमध्येही त्याला परत गरम गरम पराठा हवा असतो. या पराठ्याला मस्त भाजून तूप लावून त्याला टिफिनमध्ये दिले. थोडीशी स्ट्रॉबेरी कट करून दिली आहे. दह्यामध्ये थोडी साखर घालून पराठ्याचे छोटे छोटे तुकडे करून टिफिन पॅक केला.